तर नमस्कार मित्रांनो, सगळ्यांनी तुम्हाला आय सकाळ तर भावांनो हा चढायला सुरुवात केलेली आहे आणि भावांना लाचचा डब्बा सोबत आहे आमच्या. तर पुढे आहेत, पुढे चालतात. का लाचचा डब्बा पुढे आहे आज. तर मित्रांनो, घाट चढत असताना शिवरोबाचं मंदिर लागतं. तर मित्रांनो, बाप्पाचं दर्शन घेऊन परत घाटात चालायला सुरुवात करतो आईच्या पालखीसोबत. तर भावांनो, डायरेक्ट आता तुम्हाला मी नाश्त्याच्या स्पॉटवरच भेटेल. A few inches later. तर मित्रांनो, नाश्त्याच्या स्पॉटला पोचलेलो आहे आणि नाश्ता वगैरे आता मस्त करून एक सगळ्या मंडळींना आवडलेला नियम म्हणजे पालखीचं यंदा मुकुट वगैरे कोण घेऊन जाणार. तर भावांनो, 5 जणांची नावे येतील, ती तुम्हाला मी सांगेल. असे राजाचा चिठ्ठे काढणार तसे. आता बघूयात, आधी नियम सांगतोय सगळे. कोण पाठी राहायला नाही पाहिजे, कारण आजच्या दिवशीच पालखी वरती चढवायची होती, कारण मंगळवार होता, चांगला वार होता. आणि तर भावांना आता चिठ्ठी थोड्याच मिनिटांनी सुरुवात होईल काढायची. तर पहिला माझ्या बाबूला भेटणार आहे, छोट्यापासून मोठ्यांपर्यंत. आता बघूया कसं काय होतंय ते. बघूया, पहिली चिठ्ठी आता काढतोय राजाचा, थोड्या मिनिटांनी काढेल. बाबूला मान. तर मित्रांनो, पहिली चिठ्ठी काढायला सुरुवात केलेली आहे. तर बाबूने चिठ्ठी काढलेली आहे. आता बघूया कसं काय आता होतंय ते. तर सगळे इकडे तिकडे बघतात कोणाचं नाव आलंय की नाही. आता फॉर्म मध्ये बघितलं तर भावाने भावाचं नाव आलेलं आहे पहिलाच. पहिला मान दादाचा. तर मित्रांनो, पहिली चिठ्ठी आलेली, त्याचं नाव आहे गौरव सचिन पाटील. तर दुसरी चिठ्ठी आता बघूया काढतोय राजा. आता कुणाला देते काढायला ते बघूया. तर मित्रांनो, चिठ्ठी देण्यात येत आहे आईला. आता आई चिठ्ठी काढणार आहे. तर बघूया आईच्या हातनं चिठ्ठी काढून कोणाचं नाव येते ते. चिठ्ठी काढलेली आहे, तर बघूया आता कोणाचं नाव येते. साधा नंबर सांगेलच, काय चिठ्ठीमध्ये फॉर्मचा नंबर आलाय ते. दादाने सांगितलेला चिठ्ठीचा नंबर, तर या दादाचा नंबर आलेला आहे. दुसऱ्या चिठ्ठीचा मानकरी या दादा असणार आहे. आता दादा थोड्याच वेळाने तिसरी चिठ्ठी काढेलच. आता बघूया तिसरी चिठ्ठी कुणाचं नाव येते ते समजेल थोड्या मिनिटांनी. तर भावांना तिसऱ्या चिठ्ठीचा मान विठ्ठल दादाला दिलेला आहे. तर बघूया विठ्ठलला कुणाचं नाव काढतोय ते. आता नंतर कोकण चिठ्ठी काढण्यात आलेली आहे. तर बघूया आता नाव कुणाचा काढतोय. तर चिठ्ठी दिलेली आहे दादाला. बघूया आता तिसऱ्या चिठ्ठीत कुणाचं नाव येतोय ते. तर मित्रांनो, तशी चिठ्ठी काढण्यात आलेली आहे. आणि भावांनो, आमच्या लाचच्या डाव्यातल्या पोराचं नाव आलेलं आहे ऋतिक म्हणून त्याचं नाव आहे. त्याचं पण नाव आलेलं आहे. तिसऱ्या चिठ्ठीचा मानकरी तो आहे. आणि मित्रांनो, ब्लॉग तुम्ही हा कंटिन्यू ठेवा, कारण आजच पालखी वरती जाणार आहे. तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू ठेवा. तर थोड्याच मिनिटांनी पोचू आम्ही. 1 hour later.
एकविरा गोविंदा पटसाई एकविरा ज्यांनी ज्यांनी पण केली माझी निंदा त्याचा बसून टाकला मी थंडा. अरे माझे ज्यांनी ज्यांनी पण केली माझी निंदा त्याचा बसून टाकला मी थंडा. ज्यांनी ज्यांनी पण केली माझी निंदा त्याचा बसून टाकला मी थंडा. ज्याने ज्याने पकेली माझी निंदा त्याचा बसून टाकला मी धंदा. ज्याने ज्याने पकेली माझी निंदा त्याचा बसून टाकला मी धंदा. साहेबांच्या पाठीची हार आम्हाला कमी करा. साहेबांच्या पाठीची हार कमी दशाची नाय. साहेबांच्या पाठीची हार कमी दशाची नाय. साहेबांच्या पाठीची हार कमी दशाची वडाळा गेल्या वर्षी 7 लावलेत, या वर्षी 8 लावलेत, पुढच्या वर्षी 9 लावा. दादा स्केल दे. श्री आयुषपुरा पायथा मंदिर शक्तीपीठ बहेरगाव यांच्या वतीने आलेल्या सर्व भाविक भक्तांचे हार्दिक हार्दिक स्वागत अभिनंदन.
कारले गावाला माझे आईचे देवलाला, कारले गावाला माझे आईचे देवलाला, चलाऊ आरतीला वाट वाजतई देवलाला, चलाऊ आरतीला वाट वाजतई देवलाला, वाट वाजतई देवलाला. कारले गावाला माझे आईचे देवलाला, कारले गावाला माझे आईचे देवलाला, कारले गावाला माझे आईचे देवलाला, कारले गावाला माझे आईचे देवलाला. माऊली माऊली माझी माऊली, माऊली 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 माझी माऊली, माऊली. आईलो भंडारा उधलाला माझे आईचे पालखी.